श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी शर्मिला। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा आणि स्वामीमय जाओ। तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या 12 ऑगस्ट वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी। जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते। अंगारकी चतुर्थी ही वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते। या दिवशी उपवास केल्याने वर्षातील 21 संकष्टी चतुर्थीचं पुण्यफळ प्राप्त होते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात। या अंगारकी चतुर्थीला सुवर्ण योग निर्माण झालेला आहे। 21 वर्षानंतर पवित्र श्रावण महिन्यामध्ये अंगारक योग निर्माण झालेला आहे। हा श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे। ही श्री गणेशांची समर्पित असणारी ही संकष्टी चतुर्थी आहे आणि बघा, महादेवांचे अतिशय लाडके असे पुत्र हे असल्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं। या दिवशी गणपती बाप्पांच्या संकटमोचक रूपाची पूजा केली जाते। गणपती बाप्पा या दिवशी 4 मस्तक आणि 4 हाताच्या रूपामध्ये भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात। त्यामुळे पृथ्वीवरती गणपती तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात जागृत असतात। त्यामुळे या दिवशी व्रतासोबत श्री गणेशाच्या पूजेसोबत काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या मंगळवारी आलेल्या अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण मसूर डाळीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा। हा उपाय केल्याने घरामध्ये पैसा येईल, कर्ज फिटेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल। घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। तर हा मसूर डाळीचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा। ज्यामुळे काय होईल, मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला उद्या मंगळवार अंगारकी चतुर्थीला करायचा आहे। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला तुमच्या वेळेनुसार जेव्हा शक्य होईल तेव्हा हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील, दोघांचं एकमेकांशी अजिबात पटत नसेल आणि बघा कोणतीही गोष्ट बोलायला गेलं की त्याचं रूपांतर भांडणामध्येच होतं असेल, तर बघा हा उपाय जो आहे तो तुम्ही आवर्जून करा। जर तुम्ही हा उपाय उद्या केला तर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सर्व समस्या दूर होतील। तसेच बघा, तुमच्या घराची प्रगती होत नसेल, तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल, तुमच्या पतीची प्रगती होत नसेल, तर तुमच्याकडे पैसा येत नाही, पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले आहेत। बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु आपल्या कष्टाला, मेहनतीला फळ मिळत नाही, आपल्याकडे पैसा येत नाही किंवा तो आला तरी तो टिकत नाही। तर बघा, काही ना काही कारणाने तो घरातून पैसा निघून जातो। यामुळे आपल्याला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत राहतात, इतर लोकांकडून पैसे उसने घेण्याची वेळ येते आणि आपण कर्ज देखील घेत असतो बघा। पण या दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपल्या आयुष्यातील या सर्व समस्या, अडचणी ह्या बाप्पाच्या कृपेने दूर होतात। तसेच तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुमच्या पतीची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल, तुमचा एखादा उद्योग व्यवसाय त्यामध्ये वाढ होत नसेल, तर हा उपाय जो आहे तो तुम्ही आवर्जून करा। हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य किंवा पंचामृत टाकायचं आहे। यामुळे आपलं शरीर शुद्ध होतं आणि पवित्र होतं आणि यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे। गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती
पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करायचा। यानंतर बाप्पांना दुर्वा, जास्वंदाची फुलं, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मग मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा। धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर तुम्ही हा उपाय लगेच केला तरी चालेल किंवा मग तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला केला तरी चालेल। फक्त उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा, नंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक केळीचं पान घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे एक केळीचं पान नसेल तर तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे। त्या केळीच्या पानावरती किंवा त्या ताटामध्ये तुम्हाला कुंकवाने एक त्रिकोण काढायचा आहे। यानंतर हे केळीचं पान तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि या त्रिकोणामध्ये जेवढी मसूर डाळ बसेल तेवढी ती तुम्हाला भरायची आहे। आणि यानंतर या मसूर डाळीवरती हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि तिथेच बसून तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि 108 वेळा ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। दोन्ही हात जोडून तुमच्या वैवाहिक जीवनातील, तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे। यानंतर बघा संपूर्ण दिवसभर ही डाळ तशीच ठेवायची दिवसभर। दुसऱ्या दिवशी ही मसूर डाळ पक्ष्यांना किंवा मग गाईला खाऊ घालायची आहे। तसा हा छोटासा उपाय आहे तो तुम्हाला उद्या अंगारकी चतुर्थीला आवर्जून करायचा आहे। त्याचबरोबर बघा उद्या तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येकाने व्रत करा। या दिवशी व्रताचं मिळणारं फळ हे दुप्पट पटीने प्राप्त होत असतं। या दिवशी तुम्ही व्रत करणार असाल तर तुम्हाला रात्री चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे, तरच त्या व्रताचं शुभ फळ तुम्हाला प्राप्त होईल। चंद्रोदयाची वेळ असणार आहे 9:12 तेव्हा ती तुम्हाला त्याच वेळेला पूजा करायची आणि यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आणि त्यानंतर हे व्रत सोडायचं। त्याचबरोबर तुमच्याकडे पैसा येत नसेल किंवा आला तरी तो टिकत नसेल, बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की आपल्याकडे भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा काही ना काही कारणाने आपल्या हातातून घरातून निघून जातो। तर बघा बऱ्याच ठिकाणी आपल्याला 500 रुपये खर्च करायचे असतात परंतु आपण तिथे गेल्यानंतर आपल्याकडून 1000-1500 सहज खर्च होऊन जातात। किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे, ते कर्ज तुम्हाला परतफेड करायचं आहे परंतु कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे पैसाच येत नाही, तर तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्गच मिळत नसेल तर तुम्ही एक उपाय नक्की करा। तर बघा या दिवशी तुम्हाला श्रीयंत्र जे आहे ते खरेदी करून घरी आणायचं आहे। जर अगोदरच तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावरती तुम्हाला 2 सुपारी ठेवायच्या। सुपारी गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं। जेव्हा पण गणपती बाप्पांची आपल्याकडे मूर्ती नसते तेव्हा गणपती बाप्पा हे सुपारीलाच प्रतीक मानून तिची पूजा करतो आणि म्हणून आपल्याला 2 चांगल्या सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्या श्रीयंत्रावर ठेवायच्या आणि त्या सुपारीची श्रीयंत्राची पूजा करायची आणि तिथे गणपती बाप्पांची आरती करायची। ओम गणगणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। दोन्ही हात जोडून श्री गणेशांना तुमच्या सर्व आर्थिक समस्या अडचणी दूर व्हाव्या म्हणून प्रार्थना करायची आणि यानंतर संध्याकाळी तुम्हाला लाल रंगाचा कपडा घ्यायचा। त्या कपड्यामध्ये तुम्हाला त्या 2 सुपाऱ्या ज्या आहेत त्या उचलून लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत। त्याची पोटली तयार करायची आणि ही पोटली तुम्हाला पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे। जेव्हा अशी अभिमंत्रित केलेली पोटली जर तिजोरीत ठेवता तेव्हा आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित होत असते। श्री गणेशाच्या कृपेने घरातील सर्व अडचणी दूर होतात आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात। तसेच तुमच्या एखादा उद्योग व्यवसाय असेल तर यात तुम्ही सुपाऱ्या घेऊन त्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता, त्यामुळे देखील व्यवसायात वाढ होते। अशा प्रकारे हे 2 प्रभावी उपाय तुम्हाला मंगळवारी अंगारकी चतुर्थीला करायचे आहेत। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कल बरोबर आणि फॅमिली बरोबर खूप शेअर करा। चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ।